हा इंद्राचा यज्ञ होणार आहे आणि इंद्र यागा करता सगळे आपल्या गोपाळांना तयारी करायला सांगितले। मोठे मोठे मंडप टाकणं सुरू होतं, केळाची फळं लावणं सुरू होतं। भगवंताला पाहिलं, नंद महाराजाकडे गेले। नंद महाराजाला म्हणजे कोणाची पूजा आहे उद्या? इंद्राची पूजा आहे। त्या इंद्राची पूजा काऊन करायची? अरे म्हणजे इंद्राची पूजा केल्यानंतर इंद्र आपल्याकरता पाऊस पाडतो। त्यावेळेला भगवंतानं सांगितलं की इंद्राला म्हणजे वागायला बरोबर नाही, म्हणजे त्या इंद्राची पूजा करू नका। म्हणजे मग कोणाची पूजा करायची? म्हणजे पाऊस पाडणारे हे सगळा निसर्ग आहे, झाडं आहेत आणि आपल्या सगळ्या गायी ज्या पर्वतावर चरायला जातात, सगळ्या गायीला अन्न देणारा तो गोवर्धन पर्वत, त्या गोवर्धन पर्वताची आपण पूजा करू। कोणी विरोध करू लागले, सगळ्या गोष्टी होऊ लागल्या, पण परमात्म्याने सांगितलं अजिबात इंद्राचा यज्ञ करायचा नाही, आपल्याला गोवर्धन पर्वताची त्या ठिकाणी पूजा करायची। सगळ्या गोपाळांना आनंद झाला। भगवंताला म्हणले देवा तुम्ही म्हणतात तसं। आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या गोपाळांनी नवीन कपडे घातलेले आहेत, गवळांनी नवीन साड्या घातलेल्या आहेत, नटून थटून सगळा शृंगार करून दागिने घालून गोवर्धन पर्वताची पूजा करण्याकरता पुष्पमाला हातामध्ये घेऊन, नैवेद्य हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी सगळे गोपाळ गोवर्धन भगवंताकडे, गोवर्धन महाराजाकडे आलेले आहेत आणि षोडशोपचारे त्या ठिकाणी गोवर्धन पर्वताची पूजा केलेली आहे। या लीलेमधून परमात्म्यानं आपल्याला निसर्गाची भक्ती करण्याचं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। कारण विज्ञान सुद्धा सांगतं की हवा शुद्ध राहावी, वेळच्या वेळेला पाऊस पडावा, म्हणून त्या त्या भागामध्ये, त्या त्या प्रदेशामध्ये 33% हे जंगल असलं पाहिजे, झाडं असलं पाहिजे। आणि आपल्या भारतामध्ये आता फक्त 20%च आहेत, अजून 13% जास्त झाडं असण्याची गरज आहे। आणि मग गोवर्धन महाराजाची त्या ठिकाणी परमात्म्यानं पूजा केलेली आहे। गोवर्धनाचं स्वतःच रूप धरून परमात्म्यानं सगळा प्रसाद त्या ठिकाणी ग्रहण केलेला आहे। गोवर्धनाची पूजा झाली, इंद्र तिकडे वाट बघू लागला, आज गोकुळामध्ये माझी पूजा होणार आहे, यज्ञामध्ये आहुती पडणार आहे, ती आहुती माझ्यापर्यंत पोहोचणार आहे, पण इंद्रापर्यंत आहुती पोहोचली नाही। इंद्राने चौकशी केली, म्हणले त्या गोपाळांनी तुमची चेष्टा केली। गोपाळ म्हणले इंद्राचं वागणं बरोबर नाही, त्याच्यामुळे इंद्राला आहुती द्यायची नाही। राग आला इंद्राला, इंद्राने प्रलय काळचे सावर्तक मेघ, त्या सावर्तक मेघाला, त्या ढगाला आज्ञा दिली, तुम्ही म्हणले गोकुळावर जाऊन 7 दिवस इतका पाऊस पाडा की गोकुळामधलं एक माणूस सुद्धा जिवंत राहिला नाही पाहिजे। असे विजा चमकू लागले आणि पाऊस पडू लागला, गडगड 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 त्या ठिकाणी ढग वाजू लागले। 7 दिवस सलग त्या ठिकाणी पाऊस पडू लागला। इंद्राला वाटलं सगळं गोकुळ बुडून गेलं असं, पण इकडं परमात्म्यानं महाराज सगळे गोपाळ परमात्म्याच्या जवळ आले, म्हणजे देवा आता संकट आले, आता कसं करायचं? देवानं सांगितलं ज्याची पूजा केली तेच आपल्याला वाचवेल। सगळ्याला म्हणले काय तुम्हाला लागतं तेवढं सामान घेऊन या, आणि गोवर्धन भगवंताकडे आले। गोवर्धन भगवंताला म्हणले देवा आमची रक्षा करा। आणि परमात्मा म्हणले आता गोवर्धन भगवंतालाच आपल्याला उचलायचंय, लावा म्हणले ताकद। सगळ्या गोपाळांनी महाराज एकेकानं हात लावायला सुरुवात केलेला आहे, कोणी काठे हातात घेतलेले आहे आणि परमात्म्यानं गोवर्धन पर्वताच्या खाली हात घालून गोवर्धन पर्वताला त्या ठिकाणी वर उचललेला आहे। गिरी गोवर्धन येणे उचलिला, काळ्या महासर्पनाथोनी आणिला। परमात्म्यानं महाराज गोवर्धन आपल्या करंगळीवर धारण केला आणि तेव्हापासून परमात्म्याला गोवर्धनधारी, गिरधारी असं नाव प्राप्त झालेलं आहे। गोवर्धनधारी भगवान की जय। अजगर मारीला वडवा नळगिरीला, अजगर मारीला वडवा नळगिरीला, गोवर्धन उचलिला आपल्या करंगोळीवर धारण केला। इंद्र त्या ठिकाणी गोकुळाची अवस्था बघायला आला, त्या पाहिल्याबरोबर सगळ्या गायी गोपाळ अगदी आनंदात होते। त्यावेळेला लक्षात आलं हा जो कोणी आहे तो साक्षात परमात्मा आहे। परमात्म्याला शरण गेले इंद्र भगवान, इंद्राचा गर्वहरण त्या ठिकाणी परमात्म्यानं केला। त्यानंतर
परमात्माने अनेक प्रकारचे राक्षस अनेक त्या ठिकाणी मारलेले आहेत. प्रलंबासूर मारला, अघासूर मारला, वेगवेगळ्या प्रकारचे राक्षस परमात्म्याने त्या ठिकाणी मारली. पौर्णिमेची एक रात्र, त्या रात्री परमात्म्याने सगळ्या गोपींकरता रासलीला करण्याचं ठरवलेलं आहे. रात्रीच्या वेळेला परमात्मा सुंदर अशी वेणू वाजू लागली. गवळण म्हणू लागल्या, कुणाचा वेणू वाजते वृंदावनी वेणू, कवनाचा माय वाजे, उच्च पसरुणी मयूर विराजे, मज भासता मज दिसता भासती यादव राजे. सगळे जण म्हणू लागले किती सुंदर वेणू वाजतोय. आणि परमात्म्याला भेटण्याकरता या सगळ्या गवळणी निघाल्या, परमात्म्याबरोबर रासक्रीडा करण्याकरता निघाल्या. आता ही परमात्म्याची क्रीडा, रास क्रीडा ही परमात्म्यावर असणारं शुद्ध प्रेम, त्या शुद्ध प्रेमाची लीला आहे. ह्याच्यामध्ये काम वासना विकार यांचं स्थान नाही. कारण ज्या वेळेला परमात्मा वेणू वाजू लागले, गवळणी परमात्म्याच्या वेणू ऐकून तिकडे निघाल्या, त्यावेळेला साक्षात काम नावाचा विकार, त्या कामदेवाला भस्म करणारे भगवान शिव, त्यांच्या सुद्धा मनात आले की मी सुद्धा रासक्रीडा करण्याकरता जावं. म्हणून ही लीला कामवासनेची, कामाची नाही तर प्रेमाची आहे. आणि भगवान शिव म्हणू लागले पार्वतीला, पार्वती माता मला सुद्धा रासक्रीडा बघण्याकरता जायचंय. पार्वती माता म्हणल्या तुम्हाला जावं वाटायलंय, पण त्या रास क्रीडेमध्ये भगवान कृष्णाला सोडून दुसऱ्या कुणाही पुरुषाला तिथं एंट्री नाही. मग महादेव भगवान म्हणू लागले पार्वती मला तू गोपीचा वेश, गोपीसारखी साडी घाल, आणि मग ऐसा बना दो मुझको कोई न जाने इस राज को. असं मला सुंदर सजव म्हणले की त्या रास क्रीडेमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना वाटलं पाहिजे गोपीचा आली. भगवान महादेव गोपीचं रूप धारण करून रास क्रीडेमध्ये आले. एक दिन वो भोले भंडारी बन करके वृंदावनामध्ये परमात्मा भगवान शिव त्या ठिकाणी गोपीचं रूप धारण करून आले. सगळ्या गोपी येऊ लागल्या. गोपी आल्यानंतर परमात्म्याने त्यांचं स्वागत केलं. स्वागतम ते महाभागाः प्रियं किं करवाणि वह व्रजस्यागमनं कश्चित् भूतागमन कारणं. परमात्मा विचारू लागले कशाला आलात. त्यावेळेला गोपीने सांगितलं देवा तुझ्याकरता आलो, सगळं सोडून आलो. आणि मग परमात्म्याने त्यांच्याकरता प्रत्येक गोपी करता एक एक रूप धारण केलेलं आहे. जेवढ्या गोपी तेवढे परमात्मा, आणि त्यांच्यासोबत परमात्मा नृत्य करू लागले, रास क्रीडा करू लागले. राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपिका, राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपिका, बलदेवा बलदेवी पावन बलदेवा बलदेवी पावन
अभिमान झाला एवढा ब्रह्मांडाचा अधिपती पण आमच्या समोर नाचतोय, आमच्या सोबत क्रीडा करतोय. आणि परमात्म्याला काय सहन होत नसेल तर ते फक्त अभिमान, अहंकार सहन होत नाही. आणि गोपीला अभिमान झाल्याबरोबर परमात्मा दुसऱ्या क्षणाला त्या ठिकाणी अंतर्धान झाले. सगळ्या गोपी परमात्म्याला शोधू लागल्या. का नाही अरे जेठी देई भेटी एक वेळा काय मोकली लेवणी, देवा आम्हाला काय या वनामध्ये मोकललंस, आम्हाला सोडून का गेलास. इतवरी होता संग अंगी अंग लपविले, तुकावरे पाहिले बागी, एवढं वेगी अवतरला. कानया रे कानया रे कानया रे सोडून गेले. कोठे वाहिले लपाला आता खांदी. अहो कुणीतरी त्या कानाची शुद्धी मला सांगा, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. आणि मग ज्या वेळेला अभिमान सगळा गळून गेला आणि परमात्म्याला शरण गेल्या त्यावेळेला मात्र परमात्मा त्या ठिकाणी प्रकट होऊ लागले. गोपीनं त्या ठिकाणी सुंदर अशी परमात्म्याची प्रार्थना केलेली गोपी गीत भगवान शुकदेवाने त्या गीताला नाव दिलेले आहे. जयति तेऽधिकं जन्मना व्रज गोपींचं समाधान त्या ठिकाणी परमात्म्याने केलेलं आहे. आणि इकडं मथुरेमध्ये नारद कंसाला भेटायला गेले आणि कंसाला म्हणू लागले, कंसा तुझा जो शत्रू आहे यशोदायाः सुतां कन्या देवक्याः कृष्णमेव च रामस्य रोहिणी पुत्रं वसुदेवेन बिभ्यता. म्हणजे घाबरलेल्या वसुदेवानं तुझा शत्रू त्या ठिकाणी गोकुळामध्ये नेऊन सोडलाय, त्याला मारण्याची काहीतरी खटपट कर. त्यावेळेला कंसानं भगवान कृष्णाला इकडे मथुरेला बोलवण्याकरता धनुर्यागाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि भगवंताला बोलवण्याकरता नंद महाराजाला बोलवण्याकरता त्या ठिकाणी अक्रूराला पाठवलेलं आहे. अक्रूर महाराज रथामध्ये बसलेले आहे. धनुर्यज्ञाकरता भगवंताला आणण्याकरता निघाले. परमात्मा
गायी चारण्याकरता वनामध्ये गेलेले असताना इकडे अक्रूर घरी आलेले आहेत. नंद महाराजांना जाऊन सांगितलं, नंद महाराज, हा कृष्ण तुमचा मुलगा नाही. वसुदेवजीनं गोकुळाष्टमीच्या रात्री त्या ठिकाणी परमात्म्याला तुमच्या जवळ ठेवलेलं होतं. हा वसुदेवाचा मुलगा आहे आणि वसुदेवजी आता त्या मुलाला भेटण्याकरता इच्छुक आहेत. त्यांच्या मुलाला माझ्या सोबत द्या. नंद महाराजाला कळाल्याबरोबर हृदयाला मोठा धक्का बसलेला आहे. आणि ज्या वेळेला यशोदा मातेला कळालं की कृष्ण माझा मुलगा नाही, देवकीचा मुलगा आहे, महाराज धाय मोकलून रडू लागली यशोदा माता. त्या ठिकाणी चक्कर येऊन पडलेली आहे. भगवान कृष्ण सांच्या पारी ज्या वेळेला गाईला घेऊन आलेले आहेत, भगवान कृष्णाला पाहिल्याबरोबर धावत धावत यशोदा माता गेलेली आहे. भगवान कृष्णाला आपल्या छातीला लावलेला आहे. कृष्णाला भगवंताला काही समजलं नेमकं काय झालंय, आज माझी आई का रडती आहे. त्यावेळेला नंद महाराज जवळ आलेले आहेत. अक्रूर जवळ आले. अक्रूर भगवंताला सांगू लागले, कृष्णा तो आमचा मुलगा नाही. अक्रूर सांगू लागले, तू वसुदेवाचा मुलगा आहे. भगवंत म्हणले, नाही नाही, जिनं माझा इतका लहानपणापासून सांभाळ केला ती यशोदाच माझी आई आहे. नंद बाबा हेच माझे पिता आहेत. आणि त्या रात्री महाराज कुणी सुद्धा कुणाला बोलणं गेलं. त्या रात्री कुणी सुद्धा जेवण सुद्धा केलेलं नाही. रात्रभर कुणाचा डोळा लागला नाही. सगळेजण परमात्मा आपल्याला सोडून जाणार, देव आम्हाला सोडून जाणार, देव आम्हाला सोडून जाणार. सगळेजण रात्रभर परमात्म्याचे चिंतन करत बसले. सकाळी यशोदा माता उठली, परमात्म्याच्या खोलीकडे गेलेली आहे, देवाला उठवलेला आहे. देवाला त्या ठिकाणी आंघोळ यशोदा मातेनं घातली आणि आंघोळ झाल्यानंतर परमात्म्याला छातीला लावलं, बाळा अरे मला माहित नव्हतं कृष्णा तू माझा मुलगा नाहीस म्हणून, पण देवा खरंच सांग मी तुझी आई नाही का. देव धाय मोकळून रडायला लागले, आई असं बोलू नको, अगं मी तुझाच मुलगा आहे, जग काही म्हणू दे मी तुझाच मुलगा आहे. यशोदा म्हणू लागली, कृष्णा अरे लहानपणी तू एकदा राग राग सगळे माठं फोडू लागलास, तुला मी उकळाला बांधलं बाळा, माझा राग तर नाही ना तुला. एकदा तू माती खाल्ली होतीस कृष्णा, त्यामुळे तुला मारण्याकरता काठी घेऊन तुझ्या मागे लागले होते, तुला मारलं होतं कृष्णा, त्याचा राग तुला आला नाही ना. भगवान सुद्धा रडत रडत आईला म्हणू लागले, आई मी तुला इतका त्रास दिला, माझ्यामुळे तुला सगळ्या गवळणीचे बोलणे खावं लागले, आई मला माफ कर. रडू लागले बलराम दादा भगवान कृष्ण आणि रडता रडता त्या ठिकाणी जाण्याची वेळ झालेली आहे. नंद बाबानं भगवंताच्या हाताला धरलं. परमात्म्यानं मोर मुकुट परिधान केलेला आहे, पितांबर धारण केलेला आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळ घातलेली आहे, सुंदर परिधान केलेले आहेत वस्त्र. आणि परमात्मा जाण्याकरता निघू लागले. सगळ्या गवळणी जमा झाल्या आणि गवळणीला आश्चर्य वाटलं, म्हणले नंदबाबाच्या घरासमोर हे रथ कुणाचा आला. सगळ्या गवळणी यशोदेला गवळण म्हणती यशोदेला गोठे सावळा शृंगारीला सांगे हो मनला God
सुद्धा हंबरडा फोडू लागल्या, वासर सुद्धा त्या ठिकाणी दूध पिणे गेले. सगळ्या गोपाळांनी गाईला मोकळं सोडून गेलं. परमात्मा जिथं उभं होते सगळ्या गायी परमात्म्याला गोल उभं राहिलेले आहेत, परमात्म्याला अडवू लागलेले आहेत. सगळ्या गवळणी रस्त्यावर पडलेले आहेत, भूमी पडल्या त्यांच्या नयनातल्या अश्रूंनी त्या ठिकाणी सगळी भूमी भिजलेली आहे. रती चढले वनवा चढलेली आहेत आणि आपली प्रिय असणारी वेणू राधा मातेला त्या ठिकाणी दिली. राधेला सांगितलं, राधे आतापासून ही बासरी तुझी आहे. ही बासरी म्हणजे माझा श्वास आहे, हा श्वास तुला देतोय. आतापासून मी बासरी वाजवणार नाही. परमात्मा रथावर चढली. बलराम दादा सोबत आहेत, नंद बाबा सोबत आहेत. मथुरेच्या वाटेने निघाल्यानंतर मथुरेमध्ये पोहोचले. अनेक प्रकारच्या लीला मथुरेमध्ये परमात्म्याने केल्या. वाटत जाताना त्या ठिकाणी कुवलयापीड नावाचा हत्ती कंसाला परमात्म्याला मारण्याकरता दारू पिऊन ठेवलेला होता. पण त्या कुवलयापीड नावाच्या हत्तीला परमात्म्याने ठार केलेला आहे, त्याचा उद्धार केलेला आहे. त्यानंतर रजक म्हणजे धोबी परमात्म्याची चेष्टा करू लागला, त्याचाही उद्धार परमात्म्याने केला. कुब्जेचा त्या ठिकाणी परमात्म्याने उद्धार केला. आणि जिथं कंस बसलेला होता त्या कंसाच्या दरबाराकडे परमात्मा निघाले. जाताना तिथं मोठं मल्ल युद्ध चालू होतं, कुस्ती चालू होती. चानूर आणि मुष्टिक यांच्या बरोबर भगवान कृष्ण आणि भगवान बलराम या दोघांचं त्या ठिकाणी मल्ल युद्ध झालेलं आहे, कुस्ती झालेली आहे. आणि कुस्ती झाल्याबरोबर दरबारामध्ये उंच आसनावर बसलेला कंसाकडे परमात्म्यानं पाहिलं. कंसाचा राग आलेला आहे परमात्म्याला. आणि सगळ्या पायऱ्या चढत चढत परमात्मा तिथे गेले. कंसाला त्या ठिकाणी दाभडावर परमात्म्यानं मुष्टी प्रहार केल्याबरोबर कंस आसनावरून खाली पडलेला आहे. आणि परमात्मा कंसाच्या छातीवर बसून रागाने म्हणू लागले, माझ्या आई वडिलांना तू कारागृहात टाकलंस, माझ्या भक्तांना त्रास देतो, माझ्या गाईला छळतो. राग आला कंसाच्या छातीवर त्या ठिकाणी परमात्म्यानं जोरात असा प्रहार केल्याबरोबर कंसाच्या तोंडातून रक्त बाहेर पडलेलं आहे. आणि दुसऱ्या क्षणाला त्या ठिकाणी कंसाचे प्राण घेऊन गेलेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. परमात्म्यानं कंसाचा संहार केलेला आहे. आक्रूर महाराज भगवंताला वसुदेवजीकडे घेऊन गेलेले आहे. वडिलांचं देवकी मातेचं दर्शन झालेलं आहे, पाना फुटलेला आहे देवकी मातेला. आणि मग परमात्म्यानं मथुरेमध्ये अनेक प्रकारच्या लीला केल्या. गवळणीची स्थिती पाहण्याकरता परमात्म्यानं उद्धवजीला पाठवलेलं आहे. आणि उद्धवजीचा आणि गोपींचा सुंदर असा संवाद झालेला आहे. त्या माध्यमातून गोपीची कशी ब्रह्मज्ञानानं परिपक्व झालेली अवस्था होती, उद्धवजीला ज्ञान झालेलं आहे. त्यानंतर परमात्म्याला गुरुग्रहामध्ये शिक्षण घेण्याकरता वसुदेवजीनं सांदीपनी ऋषीच्या आश्रमात पाठवलेलं आहे. सुदामजीची आणि त्यांची भेट झालेली आहे. 64 दिवसामध्ये परमात्मा सगळं ज्ञान घेऊन वसुदेवजीकडे आलेले आहे. इकडे आल्यानंतर जरासंधानं 17 वेळा त्या ठिकाणी परमात्म्यावर आक्रमण केलेलं आहे. कारण कंसाच्या ज्या
बायका होत्या, त्या जरासंधाच्या मुली होत्या. 17 वेळा आक्रमण केलं, 17 वेळा परतवून लावलं, 18 वेळा कालयवन आला आणि कालयवन आला घेऊन परमात्म्यानं पळून जाण्याची लीला केली. रणछोड दास असं परमात्म्याचं नाव प्राप्त झालं आणि मुचकुंद राजाच्या द्वारा कालयवनाचा सुद्धा संहार त्या ठिकाणी परमात्म्यानं केला. आणि मग म्हणले विदर्भ नावाचा देश आहे, त्या विदर्भ नावाच्या देशामध्ये भीमक नावाचा राजा, त्या भीमक नावाच्या राजाला 4 मुलं होते आणि 1 कन्या होती. कारण लक्ष्मी मातेचा अवतार म्हणजे रुक्मिणी माता आहे आणि रुक्मिणी मातेचा जन्म म्हणजे समुद्रातूनच झालेला आहे आणि विषाचा जन्म सुद्धा समुद्रातूनच झालेला आहे. जसं लक्ष्मी मातेचा अवतार म्हणजे रुक्मिणी माता आहे, तसं त्या विषाचा अवतार म्हणजे त्या रुक्मिणीचा भाऊ, त्याचं नाव होतं रुक्मी, मोठा भाऊ रुक्मिणीचा. आणि या रुक्मीला वाटायचं चेदी देशाचा राजा शिशुपाल, त्या शिशुपाला बरोबर माझ्या बहिणीचं रुक्मिणीचं लग्न लावावं. आणि शिशुपालाला आमंत्रण केलं रुक्मिणीचं आणि शिशुपालाचं लग्न त्या ठिकाणी ठरवलं. पण भीमक राजाला मात्र चिंता वाटू लागली. शिशुपाल त्याच्या मनात नव्हता म्हणून भीमक राजा चिंता करू लागला. मंगलाष्टकात म्हणतो ना आपण, राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी, ही कन्या म्हणजे ही कन्या कोणाला द्यावी. आणि म्हणले आता एक विचार श्रीकृष्ण नवरा, म्हणजे एक विचार आहे ही कन्या माझी कृष्णाला द्यावी, कृष्णाला हिचा नवरा करावा. पण रुक्मा पुत्र वडील हे असे पुसले, म्हणजे वडील पुत्र माझा मोठा मुलगा त्याचं नाव रुक्मी आहे, त्या रुक्मीला विचारावं लागल. सगळा कारभार त्याच्या हातात होता. रुक्मीने ठरवलं म्हणजे शिशुपाला सोबतच लग्न लावायचं. आणि रुक्मिणी मातेच्या मनामध्ये मात्र भगवान कृष्ण असल्यामुळं सुदेव ब्राह्मणाकडून रुक्मिणी मातेनं त्या ठिकाणी परमात्म्याला पत्र पाठवलं, देवा उद्या माझं लग्न आहे आणि उद्या सकाळी मी माझ्या मैत्रिणी सोबत गिरिजा मातेच्या मंदिरामध्ये दर्शनाकरता जाणार आहे आणि तुम्हाला माझी विनंती आहे, माझं पाणी ग्रहण करण्याकरता, माझ्यासोबत लग्न करण्याकरता तुम्ही मला त्या पार्वती मातेच्या मंदिरामधून घेऊन जा. सुदेव ब्राह्मणानं भगवंताला ते पत्र पाठवलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणी माता हातामध्ये पात्र घेऊन पार्वती मातेच्या मंदिरात गेल्याबरोबर परमात्मा रथ घेऊन त्या ठिकाणी आलेले आहे. सगळ्या सैनिकांना ठिकाणी बाजूला सरलेल्या रुक्मिणी मातेला घेऊन रथावर चढले आणि त्या ठिकाणी द्वारकेच्या दिशेने परमात्मा निघाल्याबरोबर रुक्मीला शिशुपालाला ज्या वेळेला कळालं त्यावेळेला भयंकर युद्ध त्यांचं झालेलं आहे. आणि शिशुपालाचा रुक्मिणीचा त्या ठिकाणी परमात्म्याने पाडाव केला. त्याची केस अशी भादरून त्याला 5 पाट परमात्म्याने काढले, जिवंत त्याला सोडून दिलं. मोठं युद्ध त्या ठिकाणी झालं, पण परमात्म्याने सगळ्याला हरविलं आणि द्वारकेला त्या ठिकाणी गेले. पण द्वारकेला गेल्यानंतर वसुदेवजी म्हणले, तुम्ही पळवून तर आणले, पण आता तुमचं लग्न झालं पाहिजे. आणि लग्न करण्याकरता पुन्हा भीमक राजाला रुक्मीला सगळ्याला त्या ठिकाणी आमंत्रण दिलेलं आहे. आणि द्वारका नगरी त्या ठिकाणी आता सुंदर अशी सजलेली आहे, सुंदर असे पुष्पवृष्ट त्या ठिकाणी आहे. सर्वांना या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा विवाह संपन्न होणार आहे.
चला पाहुणे मंडळी चला, आजूबाजूला बसलेले पाहुणे मंडळी, नवरीचे मामा नवरीला घेऊन स्वागत कृष्ण बघा सर्वांना अक्षता आल्या हात आणि बाई भेट सगळे शेवंती जेवंती सगळं झालं बघा.
या पंढरपुरात हो, या गोविंदपूर नगरीत काय वाजत गात या पंढरपुरात काय वाजत गात हे सोन्यात बासुंग लगीन वात लागलं सोन्यात बासुंग लगीन वात लागलं या कृष्णाचा विवाह संपन्न झालेला आहे आणि त्यानिमित्त कोणाला काही जर कन्यादान द्यायचं असेल तर या ठिकाणी आमचे दाजी उभे आहे, भाऊ पण उभे आहे. ज्या कोणाला काही द्यायचं असलं कन्यादान तर गोपाल कृष्ण भगवान की जय, रुक्मिणी माता की जय.
थाटामाटामध्ये विवाह पार पडलेला आहे. आता नवरदेव नवरी जरा जास्तच लहान आहे, ते काही नाव घेणार नाही. त्याच्यामुळे आपले यजमान, दोन्ही यजमान आमचे माऊली भाऊ आणि वा. आमचे पडगंदाजी हे दोघे चेअरमन मामा त्यांचे नाव घेत राहिले. सरुबाई यांच्याकडून 100 रुपयाचं कन्यादान आलेले धन्यवाद. काका केशवराव नवघरे यांच्याकडून 100 रुपये कन्यादान आलेले. माऊली बालासाहेबजी चेअरमन यांच्याकडून पण 100 रुपये कन्यादान आलेले धन्यवाद. चला लोक द्या चला. भाऊ प्रभू भाऊ यांच्याकडून 100 रुपये कन्यादान आलेले धन्यवाद. त्र्यंबकराव दादी आमचे दादी यांच्याकडून 101 रुपयाचं कन्यादान आलेले धन्यवाद. माणिकदाजी यांच्याकडून पण 100 रुपये आलेले धन्यवाद. नवरी नवरी नवरी
आमचे परममित्र कृष्ण भाऊ यांच्याकडून कन्यादान 100 रुपये आलेलं आहे. धन्यवाद. चला मुंजा भाऊ आप्पा यांच्याकडून पण 100 रुपये आलेले आहेत.